मंडळी, उद्या डब्यात काय या मालिकेमध्ये मी आज घेऊन आले आहे चवदार, चविष्ट आणि सोपी अशी वाटाणा भाजी. चपाती सोबत ही भाजी अप्रतिमच लागते आणि मुलांच्या डब्यातही आवडीने संपते. तर मग रहाटे काकींच्या स्टाईल मध्ये बघूया झटपट कुकर मध्ये होणारी वाटाणा भाजी. तर मी हे रात्रभर भिजत घातलेले वाटाणे आहेत, हिरवे वाटाणे. आणि त्यासाठी आता आपण घेतलं हे कांदा, टोमॅटो, ही कोथिंबीर आहे, हळद, लाल तिखट, तेल आणि मीठ आहे. आणि आपण भाजीमध्ये एक बटाटा छोटा घालणार आहोत. आणि हे आमचं आहे कांद्या खोबऱ्याचं वाटण. आणि ही आपण आता आलं लसूणची पेस्ट करणार आहोत. ती कशी करायची मी तुम्हाला दाखवत आहे. हे वाटाणे भिजत घातले, हे आपले कडधान्यातले वाटाणे आहेत. ते आपण असे 7-8 तास भिजत घातले, म्हणजे मी हे रात्रभर भिजवलेले आहेत. त्यामध्ये आपण घालणार आहोत हा एक बटाटा. आणि फोडणीसाठी आपण घेणार आहोत कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, तेल, मीठ. हे आहे आमचं कांद्या खोबऱ्याचं वाटण. हे कांद्या खोबऱ्याचं वाटण जर तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला लिंक देते, त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता. आणि हे वाटण जर एकदा केलं तर ते खूप दिवस टिकतं. तर ह्या भाजीसाठी आपल्याला आलं लसूणची पेस्ट लागणार आहे. तर आलं लसूणची पेस्ट जर आपण स्टोर करून ठेवली तर आपल्या लागणाऱ्या भाजीत आपण वापरू शकतो. तर ती कशी करायची ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हे ह्यात आपण आता लसूण घेतलंय. आपण जेवढा लसूण घेणार आहोत त्याचा अर्धा आपण आलं घ्यायचंय, 1 चमचा मीठ घ्यायचं आणि 1 चमचा तेल घ्यायचंय. तसं एक कोरडं असं भांड आहे मिक्सरचं, त्यात आपण ह्या लसूण पाकळ्या घालणार आहोत. आणि त्याच्या अर्ध आलं घालणार आहोत. आणि चमचाभर मीठ यासाठी की ते टिकावं म्हणून. आणि त्यात 1 चमचा आपण तेल घालणार आहोत. तेल ह्यासाठी की ती काळी पडू नये म्हणून. आता ही आलं लसूणची पेस्ट आहे, पाणी न घालता आपण वाटलीये. ती आता एखाद्या अशा कोरड्या अशा डब्यात आपण काढून ठेवूया. अशी ही आलं लसूणची पेस्ट आपण झाकण लावून फ्रीजर मध्ये ठेवू शकतो. ही स्टोर करू शकतो. जेव्हा तेव्हा आपल्याला भाजीत टाकायची असेल तेव्हा ही आपण वापरू शकतो. थोडं तेल घालणार आहोत. त्यात कांदा घालणार आहोत. थोडी आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत. आणि आता हा आपण टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो नेहमी फोडणीत घालावा, तर भाजी खराब होत नाही. तो चांगला परतून घेऊया. तोपर्यंत आपण ह्यात घालण्यासाठी एक बटाटा सोडून घेऊया. लाल तिखट, हे वाटाणे घालूया आपण. हे स्वच्छ धुवून घेतलेले वाटाणे आहेत. चांगले परतून घेऊया. आता हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकूया. त्यामध्ये गरम मसाला आहे, त्यामुळे आपल्याला गरम मसाला वरून टाकण्याची गरज नाही. त्यात पाणी घालूया. वाटाणे बुडेपर्यंतच पाणी घालायचे, जास्त घालू नये, ही भाजी पातळ होईल. चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत. आता याला आपण झाकण लावून 3 शिट्ट्या करणार आहोत. आता 3 शिट्ट्या झाल्या, आपण कुकर खोलणार आहोत. मी आता 3 शिट्ट्या दिल्या. जर वाटाणे तुमचे शिजत नसतील तर अजून एखादी शिट्टी जास्त दिली तरी चालेल.
पाहू शकता हे वाटाणे अगदी आपले छान शिजले. अशी तयार आहे आपली ही चविष्ट अशी वाटाण्याची भाजी. तर तुम्ही अशी ही भाजी नक्की करून बघा, घरच्यांना डब्यात द्या, त्यांना नक्की आवडेल.